थंडीच्या दिवसात अशी लाल रंगाची चवीला गोड असणारी गाजरं खूप येतात. याचा गाजर हलवा खायला खूप छान लागतो. तर मी गाजरं आणल्यानंतर ती धुवून घेतली, साल काढून किसणीवर किसून घेतलं आणि त्याचा जो मधला टणक भाग असतो पांढरा तो घेतलेला नाही. तर हे किसलेलं गाजर जवळपास 600 ग्रॅम आहे. सुरुवातीला तुपावर ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत आणि नंतर हे किसलेलं गाजर घालायचं आणि 3 ते 4 मिनिट याला परतून घेऊया. असं केल्याने गाजर थोडंसं मऊ होतं आणि हलवा शिजायला वेळ लागत नाही. 3 ते 4 मिनिटानंतर आता दूध घालायचं आहे. तर बाजूच्या गॅसवर मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं. तर आटून ते आता 350 ml झालं आहे. ते या किसामध्ये घालूया. सगळं मिक्स करायचं आहे आणि आता साखर घालूया. तर मी छोटी वाटी साखर घातली आहे. गाजर कितपत गोड आहे त्यानुसार साखर लागणार आहे. आणि 1 टेबलस्पून दुधावरची साय घातली आहे. अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि आणखी 3 ते 4 मिनिट याला चांगलं शिजून घ्यायचं आहे. शेवटी ड्रायफ्रूट्स घालायचेत आणि 1 चमचा मी तूप घातलंय. तर मस्त असा आपला स्वादिष्ट गाजर हलवा तयार झालाय. थंड झाल्यावर तो आणखी थोडासा घट्ट होतो.